मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की थॅलेसेमिया हे काय आहे आणि त्यामध्ये काय प्रॉब्लेम होतो. ह्या व्हिडिओत आपण बघूया की यावर सोल्युशन काय आहे. थॅलेसेमिया मेजर हा आपण दोन प्रकारे कव्हर करू शकतो. एक म्हणजे प्रिव्हेंटिव्ह म्हणजे होऊ न देणे आणि दुसरा प्रकार म्हणजे ट्रीटमेंट म्हणजे जर झाला तर त्यावर आपण काय काय ट्रीटमेंट करू शकतो. प्रिव्हेंटिव्ह मध्ये प्रेग्नन्सीच्या दरम्यान हे कळू शकतं की होणारं बाळ हे थॅलेसेमिया मेजर आहे की नाही. ह्या कंडिशन मध्ये बाळाचा जन्म होऊ द्यायचा की नाही हे ठरवलं जातं. यापेक्षा सोपं म्हणजे लग्नाआधी वधू आणि वराने एक सिंपल ब्लड टेस्ट करायची असते, ज्याच्या थ्रू कळू शकते की यापैकी दोघांमधून कोणी थॅलेसेमिया मायनर तर नाहीये. जर दोघेही थॅलेसेमिया मायनर असतील तर दोघांचे लग्न टाळून थॅलेसेमिया मेजरने ग्रस्त होणाऱ्या बाळाचा जन्म टाळता येऊ शकतो. हा झाला प्रिव्हेंटिव्ह प्रकार. आता बघूया ट्रीटमेंट. जर थॅलेसेमिया ग्रस्त असलेल्या बाळाचा जन्म झालाच तर त्याला प्रिलिमिनरी ट्रीटमेंट म्हणून ब्लड ट्रान्सफ्युजन म्हणजे रक्त बदलण्याच्या प्रक्रियेमधून जावं लागतं. परत परत दिल्या जाणाऱ्या रक्तामुळे वाढलेल्या आयरनचं कॉन्सन्ट्रेशन हे चिलेशन थेरपीने कमी करावं लागतं. ट्रीटमेंटमध्ये दुसरा प्रकार येतो तो म्हणजे बोन मॅरो ट्रान्सप्लांटचा. यामध्ये एक हेल्दी डोनर शोधला जातो, ज्याच्या शरीरातून बोन मॅरो मधील सेल्स काढून हे थॅलेसेमिया मेजर असलेल्या पेशंटच्या बोन मॅरो मध्ये इम्प्लांट केले जाते, जेणेकरून नवीन रक्तपेशी वाढाव्यात. पण हा डोनर मिळणं फार कठीण असतं. थॅलेसेमिया मेजर पेशंटचे भाऊ बहीण किंवा रक्तातील कोणी यांचा बोन मॅरो नॉर्मल यूज केला जातो, पण त्यामध्ये सुद्धा 90 to 95% मॅच होणं गरजेचं असतं. तर मित्र हो, हे आहेत थॅलेसेमिया रोगाचे सोल्युशन्स. त्यामुळे एक पर्सनल ओपिनियन, जर लग्न करत आहात तर एक वेळेस थॅलेसेमिया मायनरची टेस्ट जरूर करून घ्या.